हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल माहिती सुमारे 700 शब्दात। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, पत्रकार आणि विचारवंत होते। त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद आणि जुन्या चुकीच्या परंपरांविरुद्ध आवाज उठवला। शिक्षण आणि समाज सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय होते। गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म 14 जुलै 1856 रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावात झाला। त्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब होते। अनेक अडचणी असूनही त्यांनी शिक्षण पूर्ण केले। लहानपणापासूनच त्यांना अभ्यासाची आवड होती आणि ते अत्यंत बुद्धिमान होते। आगरकरांनी पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतले। शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी समाजासाठी कार्य करण्याचा निर्णय घेतला। त्यांचे मत होते की समाजाचा विकास शिक्षणामुळेच होऊ शकतो। आगरकरांचे नाव लोकमान्य टिळक यांच्यासोबत घेतले जाते। दोघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। पुढे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन करून शिक्षणाचा प्रसार केला। या संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली। आगरकर हे उत्तम पत्रकार देखील होते। त्यांनी केसरी या वृत्तपत्राचे संपादन केले। नंतर त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। या वृत्तपत्रातून त्यांनी समाजातील चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा आणि जातीभेद यांच्यावर कठोर टीका केली। गोपाळ गणेश आगरकर हे स्त्री शिक्षणाचे मोठे समर्थक होते। त्या काळात मुलींना शिक्षण देणे चुकीचे मानले जात होते, पण आगरकरांनी स्त्रियांनी शिक्षित व्हावे, समाजात समान हक्क मिळवावेत यासाठी प्रयत्न केले। त्यांनी बालविवाह, अस्पृश्यता आणि जुन्या रूढींचा विरोध केला। त्यांचे मत होते की समाजाने विज्ञान, तर्क आणि आधुनिक विचार स्वीकारले पाहिजेत। त्यांनी नेहमी सत्य आणि विवेकाला महत्त्व दिले। आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्या विचारांमध्ये काही मतभेद होते। टिळक स्वातंत्र्याला अधिक महत्त्व देत होते, तर आगरकर समाज सुधारणेला प्राधान्य देत होते। तरीही दोघांनी समाजासाठी मोठे कार्य केले। गोपाळ गणेश आगरकर यांचे जीवन अत्यंत साधे होते। त्यांनी स्वतःच्या फायद्यापेक्षा समाजाच्या हिताचा विचार केला। शिक्षण आणि समाज प्रबोधनासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला। अल्पवयातच त्यांनी समाजात मोठे परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने 17 जून 1895 रोजी त्यांचे निधन झाले। त्यांचे आयुष्य लहान असले तरी त्यांचे कार्य महान होते। आजही आगरकरांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी आहेत। शिक्षण, विज्ञाननिष्ठा आणि समाज सुधारणा यांचे महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले। त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील समाज प्रबोधन चळवळीला मोठी गती मिळाली। शेवटी असे म्हणता येईल की गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्राचे महान समाजसुधारक आणि शिक्षणप्रेमी होते। त्यांनी आपल्या विचारांनी समाजाला नवी दिशा दिली। त्यांचे जीवन प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।